गव्हाचं पीठ घेतलं ताटामध्ये, थोडंसं मीठ टाकलं आणि आपली नेहमीप्रमाणे कणिक मळून घेतली. घाई झाली होती खूप, कारण सकाळी नाश्ता, सगळ्यांचे डबे, घाई म्हणजे खूपच. त्यामुळं मग कणिक छान मळून घेतली. ते छान गुबगुबीत लाल टोमॅटो होते, त्यातलाच एक घेतला आणि बारीक चिरून घेतला. हे बघा, अशा पद्धतीने बारीक चिरून घेतला. मला चॉपिंग वगैरे काहीच आवडत नाही, आपल्या हाताने मस्तपैकी चिरायचं. आणि दाण्याचा कूट पण संपला होता, म्हणून छान मस्त खरपूस शेंगदाणे भाजून घेतले. त्या कढईमध्ये तेल टाकून थोडे जिरे टाकले आणि चिरलेला टोमॅटो टाकला आणि छान मस्त परतून घेतला. हे बघा, हळद टाकली थोडीशी आणि साफ केलेली गवारी मस्त स्वच्छ धुवून घेतली. छान मस्त परतून घेतली. मला अशी म्हणजे रसरशीत करायची होती, जास्त सुकी करायची नव्हती. थोडीशी वाफ काढून घेतली एक. हे बघा, छान मस्त वाफ काढल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं अजून पाणी टाकलं, कारण ही हायब्रिड गवारी ना शिजायला वेळ लागते. त्यामुळे थोडंसं एक पाण्याचा हबका मारला. तोपर्यंत दाण्याचा कूट करून घेतला इकडे मी. आणि आता ह्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा परतून नेहमीचा घरगुती मसाला टाकून घेतला. हे बघा, दाण्याचा कूट टाकला, पुन्हा परतून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून लपलपीत भाजी करून घेतली. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. झाली भाजी तयार. एकीकडे थोडीशी वाफलायला ठेवली साईडला कढईवर आणि मी चपात्या लाटून घेतल्या मस्तपैकी. छान मस्त चपात्या केल्या बारीक बारीक बारीक. हे बघा, तेल लावून घेतलं, तव्याला तेल लावलं. मस्त टमटमीत फुगलेल्या चपात्या आणि दिवसभर सॉफ्ट राहतात. कधी पण तुम्ही खाऊन बघा. छान घडीच्या केल्या ना मस्त राहतात, पदर पडतात मस्तपैकी. मी अशाच करते घडीच्या. ते हाताला सवयच लागली घडीच करायची, त्यामुळं. हे बघा, टमटमीत मस्त फुगलेल्या चपात्या. झाला आजचा बेत.